आज हदगाव या ठिकाणी रिपब्लिकन सेनेची हदगाव आणि हिमायतनगर या दोन्ही तालुक्याच्या वतीनं आढावा बैठक या ठिकाणी झाली। या आढावा बैठकीसाठी या दोन्ही तालुक्यातून शेकडो गावातून सर्व जाती धर्माचे अनुभवी शिक्षित असलेले, चळवळीत असलेले, सामाजिक कामामध्ये असलेले आणि विविध पक्षातून आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केले। उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी इलेक्शन एक माध्यम आहे, पण रिपब्लिकन सेनेचा हा बाल किल्ला हदगाव हा बाल किल्ला या ठिकाणी तयार करण्यासाठी सर्व जाती धर्माची माणसं रिपब्लिकन सेनेमध्ये आज आले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदच्या 6 जागा आणि पंचायत समितीच्या 12 जागा हदगावमध्ये या ठिकाणी सुटलेल्या आहेत आणि हे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचं या दोन्ही म्हणजे या युतीचं या ठिकाणी विजय करण्यासाठी हा सगळा या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमधून असं आम्हाला वाटतं की बाबा उद्या येणाऱ्या होणाऱ्या या इलेक्शनमध्ये या युतीचा झेंडा या हदगाव तालुक्यामध्ये फडकणार आहे। कारण या ठिकाणी अनेक वर्षापासून झटत असलेल्या समाजात किंवा पक्षात हे लोक त्रस्त झालेले आहेत। इथले सर्व जे स्थानिक जे काही माधवर लीडर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, काही लीडर आहेत, या लोकांच्या भूलथापाला देऊन यांचं या हदगावला आज कुठलंच विकासाचं काम नाही। शेतकऱ्यांच्या जीवनाला आत्ताच आमच्या बरडशेवाळा या गावामध्ये आमचा शेतकरी एक बांधव फाशी घेऊन त्या ठिकाणी त्याचं जीवन आहे की नाही त्यांना संपवला, असं या हदगावची परिस्थिती आहे। आणि आता या हदगावला रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबांचं नेतृत्व स्वीकारले आणि आनंदराज आंबेडकर साहेब या तालुक्याचा विकास करतील एवढीच त्यांच्याकडून आशा आहे। आणि ज्या संविधानावर त्यांनी विश्वास केलाय तर ते संविधान आमचे हक्क अधिकार आणि उद्याचं शासन आणि प्रशासन हे सर्व आम्ही घेणार आहोत या आशेनं हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित